भांडवल मिळालं आणि व्यवसाय उभा राहिला असं नसतं बरं का. बऱ्याचदा तुमची छोटीशी पण आगळीवेगळी कल्पना आणि ती कल्पना तुम्ही कशी साकारताय, शिवाय इतर स्पर्धकांच्या तुलनेत तुम्ही तुमचा USP कसा जपताय, हे सगळं फार महत्त्वाचं असतं. हे नेमकं जपायचं कसं, हा प्रश्न अनेक व्यावसायिकांना सतावत असतो. काही वेळा आपलेच कर्मचारी आपल्या स्पर्धकांना सामील होतात किंवा स्वतः स्पर्धक होऊन बाजारात उतरतात. अशा वेळी काय करावं? ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून काय काळजी घ्यावी, याविषयी या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे. आज आपण चर्चा करणार आहोत बिझनेसचा USP नेमका काय असतो आणि तो जपायचा कसा. माझ्यासोबत आहे निरंजन, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. अर्पिता, हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, अनेकांच्या जिव्हाळ्याचा आहे आणि अनेक व्यावसायिकांनाही काळजी पण सतावत असते की आपल्या बिझनेसचा USP जो आहे तर तो आत्मा आहे त्या बिझनेसचा, तर तो बाहेर जाऊ नये आणि आपल्या कॉम्पिटिटर्सनी त्याची नक्कल करू नये किंवा आपल्याकडे त्याच्यापेक्षा मोठी फिअर म्हणजे आपल्याकडे जे कामाला आहेत त्यांनी बाहेर जाऊन काही तसं करू नये. तर या सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. मला सांग की आपल्या व्यवसायाची, कंपनीची युनिक व्हॅल्यू प्रपोजिशन म्हणजे नेमकं काय, ते कशी तयार करायची की ज्या प्रकारे ती सहजासहजी कोणालाही कॉपी करता येणार नाही. निरंजन, हा ना फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे व्यवसाय करतो आपण, म्हणजे भांडवल आणतो, कधी लोनच्या स्वरूपात, कधी मित्रमैत्रिणींकडनं, कधी स्वतःचे फंड्स. पण पैसा आणला आणि व्यवसाय उभा राहिला असं होत नाही. तुमची नेमकी कल्पना काय आहे, कुठल्या गोष्टीत तुम्ही व्यवसायात करताय, ती नक्की तुम्ही किती चांगल्या पद्धतीने राबवताय, हे महत्वाचं असतं. आणि हे जर लॉंग टर्मसाठी करायचं असेल तर नेमका तुमचा युनिक व्हॅल्यू प्रपोजिशन म्हणजेच खासियत काय आहे तुमची, किंवा तुम्ही काय वेगळेपणाने देताय, हे फार महत्वाचं असतं. म्हणजे जर मी तुला काही रॅपिड फायर सारखे क्वेश्चन केले आता, तर त्याची उत्तरं मला बघू काय मिळतात. बाकरवडी, चितळे, इडली सांबार. साऊथ. का बरं असं? कारण हे त्यांचे वेगळेपण आहे. म्हणजे जर मी इडली सांबार तर भारतातल्या कुठल्याही कोपऱ्यात मिळतं, पण मग साऊथचंच का? सो त्यांनी त्यांचा वेगळेपणा जपलाय. तो वेगळेपणा काहीही असू शकतो, म्हणजे त्या प्रोडक्ट किंवा त्या सर्व्हिसची क्वालिटी असू शकते, ज्या पद्धतीने ते सर्व्ह केलं जातं ते असू शकतं, किंवा तुम्ही ग्राहकांना देणारा एक्सपिरियन्स, हे सगळं असू शकतं. आता ॲपल कंपनीचे फोन जे आहेत ते आपण नुसता फोन म्हणून नाही घेत, तर मी ॲपलचा फोन घेते, मग मी वॉच पण घेते, त्याच्याशिवाय मी iCloud वापरते. सो त्यांनी ना एक इकोसिस्टीम तयार केली आहे. म्हणजे ॲपलचे फीचर्स कॉपी करू शकतं का? तर नक्कीच, कुठलाही कॉम्पिटिटर त्याच्यावर अभ्यास करतच असतो. पण जो एक्सपिरियन्स ॲपल देतो किंवा ॲपलचे जी ओव्हरऑल इकोसिस्टम देते, तो एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे, तो त्यांचा वेगळेपण आहे. म्हणून ग्राहक जास्त पैसे देऊन ॲपल या गोष्टीकडेच प्रेफरन्स असतो त्यांचा. सेम अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला सापडतात, जसं नायकीचे शूज. तेच का? राईट. सो तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही जे प्रोडक्ट देताय त्याचं एक्झॅक्टली वेगळेपणा काय असणार आहे, त्याची खासियत काय असणार आहे, आणि ती तुम्हाला जास्तीत जास्त काळ जपायची. म्हणजे ते काही असू शकतं, टेक्नॉलॉजी असू शकते, तुमची सर्व्हिस असू शकते, तुमचे डिझाईन्स असू शकतात, तुमचं नॉलेज असू शकतं, किंवा तुम्ही एखादी गोष्ट करण्याची पद्धत. म्हणजे मध्ये मी एक केस स्टडी वाचत होते, सब्यसाची म्हणून एक फॅशन ब्रँड आहे. सो त्यांचा इंटरव्ह्यू होता, तर त्यांनी मेन्शन असं केलं होतं की सब्यसाचीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते फार क्वचित डिस्काउंटला ऑफर होतात. त्यांचं म्हणणं आहे की जो कस्टमर आहे त्याने पूर्ण प्राईस देऊनच गोष्ट घ्यावीत, आणि तेच त्यांचं महत्त्वाचं आहे की त्यांनी पूर्ण मेहनत केली आहे, क्वालिटी मेंटेन केली आहे. सो ते त्यांना एक्सपेक्टेड आहे की पूर्ण प्राईस त्या गोष्टीची मिळावी. सो ते डिस्काउंटला प्रेफरन्स देत नाहीत. सो ही त्यांची युनिक क्वालिटी आहे. आणि आपण बघतो की सब्यसाची ब्रँड एकदम फेमस आहे. लोक प्रेफर करतात की मला हीच गोष्ट हवी, यांच्याकडनंच हवी, आणि ती कितीही कॉस्टली असेल तरी चालेल. सो तुमचा ब्रँड व्हॅल्यू तुम्ही कसा क्रिएट केलाय हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर हे पण बघितलं जातं की तुम्ही तुमच्या ग्राहकाला संपूर्ण अनुभव कसा देताय. म्हणजे प्री डिलेव्हरी, ड्युरिंग डिलेव्हरी आणि पोस्ट डिलेव्हरी ओव्हरऑल ग्राहकांचा एक्सपिरियन्स कसा आहे. म्हणजे त्याला काही अडचणी आल्या का,
किती स्मूथ होती ही प्रोसेस. तो हे सगळे गोष्टीची ना मोठ बांधायला लागते. तेव्हा तुमचा USP किंवा तुमचं वेगळेपणा, तुमची खासियत ही अधिकाधिक दृढ होत जाते. अर्पिता, तर मला एकच सांग की युनिक व्हॅल्यू प्रपोजिशन म्हणजे UVP आणि युनिक सेलिंग पॉईंट म्हणजे USP, तर या दोन्हीमध्ये काय नेमका फरक आहे? तसं म्हणायला गेला तर टेक्निकली बराच फरक आहे. पण आत्ता एखादा बिझनेसमॅन किंवा आत्ता ज्या विषयावर आपण बोलतोय, त्या विषयासाठी या दोन्ही गोष्टींना आपण बऱ्यापैकी एकसारख्या आहेत असं म्हणू. अशा गोष्टी की ज्या ग्राहक तुमच्याकडे बघतो, तुमची खासियत म्हणून, त्या सगळ्या गोष्टींबद्दल आत्ता आपण बोलतोय. म्हणजे जर एखादं हॉटेल आहे, ते एखाद्या पर्टिक्युलर डिशसाठी फेमस आहे, तर ती त्याची USP आहे किंवा UVP किंवा युनिक व्हॅल्यू प्रपोजिशन आहे. सो हे सगळं फार महत्वाचं आहे. तुम्ही तुमचा वेगळेपणा कसा तयार करताय आणि तो कसा प्रोजेक्ट पण करताय. राईट. तर हे USP, UVP या गोष्टी थोड्या कळल्या. तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी हा असाच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा येतो, ज्याला मराठीत बौद्धिक संपदा असं म्हणतात. तर बिझनेस करताना या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचं, IPचं संरक्षण कसं करायचं? ओके, मी ना ह्याचा आणि थोडा स्कोप वाढवते या क्वेश्चनचा. मी असं म्हणेन की माझी जी खासियत आहे, त्याचं संरक्षण कसं करायचं. सो या गोष्टीला ना खूप गोष्टी मदत करू शकतात संरक्षणाची जेव्हा वेळ येते तेव्हा. तर ही तुमची बौद्धिक संपत्ती आहे, तुम्ही निर्माण केलेली एक ॲसेट आहे, गुडविल आहे तुमचं. तर ह्याचं रक्षण करण्याचं काम पण तुमचंच आहे. ही दिसत नाही, ही मार्केटमध्ये फक्त तुमच्या ब्रँड व्हॅल्यू इनटँजिबल ॲसेट आहे. सो याचं प्रोटेक्शन करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करू शकता. जसं पेटंट करू शकता तुम्ही एखादी गोष्ट कशी केली आहे, त्याच्यामध्ये काय वापर केला आहे, कशा पद्धतीने ते केलं आहे, तर तुम्ही तो एक मार्ग निवडू शकता. किंवा तुमचं ब्रँडचं नाव, लोगो, तुमचं जे काही टॅगलाईन आहे म्हणजे घोषवाक्य आहे, त्याला तुम्ही ट्रेडमार्क करून घेऊ शकता. तुम्ही एखादं साहित्य लिहिलंय, म्युझिक कंपोज केलंय किंवा सॉफ्टवेअर डेव्हलप केलंय किंवा एखादी कला आहे तुमची म्हणजे गाण्याची म्हणा, नृत्याची म्हणा किंवा एखादी गोष्ट अभिनयाची कला किंवा एखादी गोष्ट विशिष्ट पद्धतीने समजावून सांगण्याची, तर ह्या गोष्टी कॉपीराईट करता येतात. आणि या पलीकडे आणखी एक गोष्ट असते म्हणजे व्यापारी गुपितं. तुमचे बिझनेस सिक्रेट्स जे आहेत, मग ते रेसिपी असू दे, एखादा फॉर्म्युला असू दे, इव्हन कस्टमर लिस्ट, ही सुद्धा तुम्हाला प्रोटेक्ट करता येते. अशा 3-4 गोष्टींचा उपयोग करून तुम्ही तुमच्या ॲसेटचं, तुमच्या वेगळेपणाचं रक्षण करू शकता. आता ह्याची एकदम छान केस माझ्या एका क्लायंटच्या बाबतीत झाली. ती ज्वेलरी आर्टिस्ट आहे. तर तिने काही ज्वेलरी डिझाईन केल्या होत्या आणि त्याचे फोटो काढले आणि ते काही फेसबुक ग्रुप आणि इतर तिचे WhatsApp ग्रुप आहे त्याच्यावर पोस्ट केले. तिला जनरली पोस्ट केल्यानंतर ऑर्डर यायला सुरुवात व्हायच्या. पण काही दिवसांनी तिच्या लक्षात आलं की ऑर्डर येत नाहीयेत. मग थोडीशी तिने शहानिशा केली, रिसर्च केला आणि तिच्या लक्षात आलं की तिचे फोटो कोणीतरी स्वतःचा वॉटरमार्क त्याच्यावर ॲड करून प्रमोट करते, ॲडव्हर्टाईज करते स्वतःचे बापरे. फोटो म्हणून. हो. सो अशा वेळी तिने लगेचच कॉपीराईटचा ॲक्टचा उपयोग केला. तिने त्या व्यक्तीला लेटर इश्यू केलं आणि तिला कळवलं की तू जे काही फोटो वापरतेस ते माझ्या घरातले आहेत. ती ज्वेलरी मी डिझाईन केली आहे. सो त्याचा वापर ताबडतोब थांबव, नाहीतर मी ॲक्शन घेईन. आणि समोरच्या व्यक्तीला लक्षात आलं की हे काही पुढे जाणार नाहीये. त्यांनी ताबडतोब सगळ्या पोस्ट डिलीट केल्या आणि ह्या गोष्टी थांबल्या. त्यानंतर पुढचं पाऊल म्हणजे जी ज्वेलरी आर्टिस्ट आहे तिने त्याच्यावर वॉटरमार्क करायला सुरुवात केली. ती स्पेसिफिकली सोशल मीडियावर हे प्रमोट करायला लागली की ह्या माझ्याच रचना आहेत किंवा या माझेच डिझाईन्स आहेत, तर तुम्ही माझ्या ब्रँडचाच हे नाव आहे, त्याचाच उपयोग करून त्या ज्वेलरी परचेस करा. सो अशा पद्धतीने हे सगळं रक्षण करता येतं तुम्हाला. बरोबर. म्हणजे तू आत्ता एकदम ॲप्ट एक्झाम्पल दिलं कॉपीचं, की बाबा एक ज्वेलरी डिझाईन आर्टिस्ट आहे आणि तिच्यासारखेच किंवा तिचे फोटोज कॉपी करून हे केलं. तर अशीच आणखी एक भीती अशी असते की आपल्याकडे जे एम्प्लॉई आहेत, जे कर्मचारी आहेत, ते स्पर्धक कंपनीकडे जाऊ नयेत. तर यासाठी काय उपाययोजना किंवा पावलं ही उचलायला हवीत? जेव्हा बिझनेस ओनर असतात ना, ते खूप स्केप्टिकल असतात ह्या गोष्टी करताना. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपल्याकडे जे एम्प्लॉई आहेत ते डेफिनेटली आपल्या स्पर्धकाला जाऊन मिळणार आहेत एक दिवस आणि आपल्यालाच त्रास होणार आहे. म्हणून ते ना बरेचदा काही गोष्टी आउटसोर्स करत नाहीत आणि मग ते तेच करत बसतात आणि मग गोष्ट अशी होते की त्यांना एक्सपांड करता येत नाही.
त्यांना फोकस करता येत नाही जिथे फोकस करायला पाहिजे ते. तर असं करून उपयोग नाही. आणि दुसरी गोष्ट हे महत्त्वाची, की आपला एम्प्लॉयी दुसऱ्या कोणाला तरी जाऊन पुन्हा म्हणजे कॉम्पिटिटरलाच जाऊन मिळणार आहे, ह्याची प्रोबॅबिलिटी आपण कंट्रोल नाही करू शकत. पण आपण काहीतरी करू शकतो. तर उपाययोजना. तर काय उपाययोजना करू शकतो? तर आपण कायदेशीर उपाय करू शकतो. जसं आपण कर्मचाऱ्यांबरोबर काही कॉन्ट्रॅक्ट साइन करून घेऊ शकतो, जे दीर्घकालीन असतील आणि ज्याच्यामध्ये असे क्लॉज असतील, की तू स्पर्धकाला जाऊन मिळू नाही शकत. त्याच्याकडे एम्प्लॉयमेंट किंवा कुठल्याही पद्धतीचे त्याच्याबरोबर टाय-अप्स नाही करू शकत. त्याच्यानंतर त्याला नॉन कॉम्पीट ॲग्रीमेंट म्हणतात. विशिष्ट करार असतात. कधी-कधी त्याच्यामध्ये लोकेशन पण मार्क करू शकतो, की पुणे जिल्ह्यामध्ये तू हा बिझनेस नाही करायचास. हो. असे पण क्लॉज घालू शकतो. गोपनीयता करार म्हणजे कॉन्फिडेन्शियलिटी ॲग्रीमेंट पण करू शकतो, की माझं आणि तुझं आता एम्प्लॉयर-एम्प्लॉयी असे जे रिलेशन आहे, त्याच्यामध्ये जे काही मी तुला शिकवणार आहे, त्याच्यामधली जी काही संवेदनशील डेटा आहे, जो काही क्रिटिकल ॲस्पेक्ट्स आहेत, ते तू शेअर नाही करायचेस. असे करार पण करू शकतो. त्यानंतर आपण ना हे करार झाले. इतर पावलं कुठली, की जी सॉफ्ट म्हणू शकतो आपण. तर त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देणे, त्यांना बोनस देणे, त्यांना दीर्घकालीन फायदे दिसतायत ना बघणे. मला तोच प्रश्न विचारायचा होता, की कर्मचारी सोडून गेला आणि तो कॉम्पिटिटरकडे गेला तर काय? हा पुढचा सिनेरिओ झाला. तो आपल्या कंपनीत असताना त्याला आपल्या कंपनी प्रती आपुलकी वाटावी, लॉयल्टी वाटावी, अशी संस्कृती निर्माण करण्यासाठी ही पावलं उचलायला पाहिजेत नाही तू म्हणतेस ती. नक्कीच, नक्कीच. म्हणजे कायद्याच्या भाषेतलं तर मी आत्ता बोलले. पण ती वेळच येऊ नये म्हणून वेगवेगळे पॅरामीटर्स करू शकतो. म्हणजे ESOP हा एक त्यातला ऑप्शन आहे. म्हणजे आपल्या कंपनीतला काही शेअर एम्प्लॉईजना देणे, जेणेकरून ते भागीदार होतील त्या कंपनीचे आणि एक पद्धतीची लॉयल्टी निर्माण होईल, की अरे मी या कंपनीचा शेअर होल्डर आहे किंवा माझा काही शेअर आहे या कंपनीत. सो मी यांना कमिटेड असलं पाहिजे. मला यांच्या ग्रोथ बरोबर पुढे जायचंय. मला इंटरेस्ट आहे माझ्या ग्रोथ बरोबर या कंपनीचा ग्रोथ झालेला पण. सो अशा गोष्टी करू शकतो. कंपनीमध्ये कल्चर कसं आहे, तुमच्या कंपनीतलं वातावरण कसं आहे, हे पण फार महत्त्वाचं आहे. एन्करेजमेंट मिळते का एम्प्लॉईजना किंवा एम्प्लॉईजना वेळोवेळी स्किल सेट डेव्हलप करण्यासाठी ट्रेनिंग मिळतंय ना, या गोष्टी किंवा प्रमोशन्स किंवा सगळ्यांसमोर त्याचं झालेलं कौतुक हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. एखाद्या कंपनीमध्ये एखादा एम्प्लॉई जो गरजेचा आहे, तो जास्त काळ टिकणे हे कंपनीच्या कायम फायद्याचं असतं. त्यामुळे तेच उद्दिष्ट ठेवणं महत्त्वाचं आहे. मग त्याच्याशी संवाद साधला पाहिजे. त्याला डिसिजन मेकिंगच्या प्रोसेसमध्ये त्याला समाविष्ट करून घेता आलं पाहिजे. त्यांना अवॉर्ड्स द्या, फंक्शन्स, ट्रिप्स हे प्लॅन केल्याने ना एक पद्धतीने तुम्ही एक रिलेशन डेव्हलप करता, जे कंपनीच्या, कामाच्या आणि या सगळ्याच्या बाहेर आहे, जे पर्सनल लेव्हलला असणार आहे. अशा खूप कंपन्या आहेत, की ज्यांची नावं घेतली की आपल्याला वाटतं, अरे या कंपनीना मी कधी सोडणार नाही. पगार हा एक पॅरामीटर असू शकतो, पण बाकी पण असतात. जसं आपण टाटा ग्रुप बघतो किंवा इन्फोसिस, विप्रो या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार तर मिळतोच, पण त्याबरोबर त्यांना एक पद्धतीचं मान मिळतो समाजात. काही नैतिक मूल्य त्यांची जी कंपनीची आहेत, त्यांच्याबरोबर ते मॅच करू शकतात. त्यांच्यावर सामाजिक जबाबदारी असते एक पद्धतीची. सो ह्या सगळ्यांचा विचार केला पाहिजे आणि या गोष्टी आहेत ना, हळूहळू होतात. म्हणजे लॉयल्टी जी म्हणतो, ती अशी एका दिवसात डेव्हलप होत नाही. तुम्ही ती हळूहळू डेव्हलप करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टी केल्याने इनडायरेक्टली खूप फायदा होतो. मी म्हटलं तसं, की ट्रिप किंवा लॉयल्टी प्रोग्राम्स, अवॉर्ड्स असे फंक्शन्स केल्याने एक रिलेशन डेव्हलप होतं. तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांबरोबर चांगले संबंध ठेवा, चांगलं कम्युनिकेशन ठेवा, तर ते कर्मचारी तुमच्याकडे टिकतील. परफेक्ट. अर्पिता, आजचं युगच जे आहे ना, ते कटथ्रोट कॉम्पिटिशनचं आहे. तर स्पर्धेत सतत पुढे राहण्यासाठी कॉम्पिटिटर्सच्या इनोव्हेटिव्ह राहणं हे सतत गरजेचं आहे का, आणि ते कसं साधायचं? इनोव्हेशन ना खूप महत्वाचे आहेत. म्हणजे काही गोष्टी फार वर्षांपूर्वी आपण त्यांचा शोध लावला, पण तेवढंच नाही थांबलो. जसा चाकाचा शोध काही वर्षांपूर्वी, काही 100 वर्षांपूर्वी लागलाय, काही 1000 वर्षांपूर्वी लागलाय. राईट. पण अजूनही कारमध्ये रिसर्च होतोच ना. म्हणजे आपण पेट्रोल, डिझेल, CNG आणि आता आपण EV अशा फेजेसमध्ये पुढे चाललोय. सो तुमच्याकडे इनोव्हेशन असलंच पाहिजे. एखादी आयडिया तुमच्याकडे आहे
किंवा एखाद्या गोष्टीमुळे ती आयडिया तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने करता येते. तर नुसतं तेवढाच उपयोग नाही, तर तुम्ही सतत त्याच्यामध्ये काय बदल करताय? तुम्ही किती कल्पकता आणताय तुमच्या विषयात? किती वैशिष्ट्यपूर्ण तुम्ही पुढे जाताय? म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल मला स्पेशल रिकग्निशन मिळालंय, तर ते स्पेशल रिकग्निशन मी आणखीन कसं चांगल्या पद्धतीने वाढवू शकते आणि जास्त वेळसाठी टिकवू शकते हे महत्वाचं आहे. आता आपण बघतो की काही गोष्टींमध्ये ना 70 साली पण तीच व्यक्ती फेमस होती आणि 2024 साली पण तीच व्यक्ती फेमस आहे. आणि तुला लक्षात आलं असेल मी कुठल्या व्यक्तीचं नाव घेते. तर अमिताभ बच्चन यांचं नाव घेते मी. तर त्यांचं आपण बघूया की किती वैशिष्ट्यपूर्ण त्यांचं करिअर राहिलंय. सो ते तुम्हाला टिकवता आलं पाहिजे. तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या डिमांड आणि सप्लाय कसा आहे ह्याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करताच आलं पाहिजे. आणि ग्राहकांच्या गरजा बदलतायत, त्या पद्धतीने आधीच त्या गरजा समजून मला माझ्यात बदल करायचे आहेत, ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. तरच तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटर्सच्या पुढे राहाल आणि तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने बिझनेस वाढवू शकाल. खरंय. आता आणखी एक क्रिटिकल मुद्दा आहे तो हा माहिती आणि विश्लेषण म्हणजेच डेटा आणि ॲनालिटिक्स. तर प्रत्येक बिझनेसमधनं काहीतरी डेटा जनरेट होत असतो, तर त्याचं ॲनालिसिस करत कॉम्पिटिटिव्ह कसं राहायचं? हा ना खूपच क्रिटिकल प्रश्न आहे. कारण असं सांगते मी की बिझनेस जेव्हा होत असतो, ऑनगोईंग असतो, तेव्हा आपल्याला कस्टमर ची लिस्ट एक तयार होत असते आपली जनरेट. त्याच्यामध्ये 2 पद्धतीच्या लिस्ट तयार होतात. एक तर नवीन कस्टमर ॲड झाला तर त्यांच्या लिस्ट म्हणजे युनिक कस्टमर लिस्ट एक तयार होते आणि कस्टमर बाईंग फ्रिक्वेन्सी लिस्ट एक तयार होत असते. या 2 लिस्ट ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत की काय पॅटर्न आहे बाईंगचा आणि दुसरं कस्टमर जे ॲड होत आहेत ते कोणत्या एज ग्रुपचे आहेत, कुठल्या लोकेशनचे आहेत. सो हा डेटा घेणं योग्य पद्धतीने आणि दुसरं नुसतं घेऊन उपयोग नाही. त्याचा ॲनालिसिस करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे ते किती महत्त्वाचं आहे तर सत्या नडेला जे आहेत ते म्हणतात की डेटा म्हणजे नवीन तेल आहे आत्ताच्या जगातलं. मात्र ते नुसतं तुमच्याकडे असून उपयोग नाही. त्याचा फायदा ते कसं वापरावं हे जेव्हा समजेल तेव्हाच करता येईल. सो हे जे आहे डेटा आणि त्याचं ॲनालिसिस, त्याच्यावरनं काहीतरी अर्थ काढणे, त्याच्यावरनं काहीतरी ट्रेंड्स प्रोजेक्ट करणे आणि त्याच्यावर काम करणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये काय काय समजणार आहे तर ग्राहकांच्या गरजा काय आहेत. ग्राहक चांगल्या पद्धतीने समजता येणार आहे आपल्याला की कोणत्या पद्धतीचे ग्राहक आपल्याकडे येत आहेत, कुठला एज ग्रुप आहे का, कुठला पॅटर्न आहे का, म्हणजे कुठल्या सणाच्या वेळी जास्त येत आहेत का ट्रेंड्स, डिमांड्स, बाय ऑर्डर्स, त्यांच्या आवडी, ते कोणत्या पद्धतीच्या वस्तू वापरतायत, म्हणजे माझ्या प्रोडक्ट बरोबर इतर काय काय वापरतायत, कॉम्पिटिटरच्या वेबसाईट्सना किंवा त्यांच्या पेजेसना किती वेळा ते बघतायत आणि मग ते चूज करतायत का. या सगळ्याचा अभ्यास केला तर तुम्हाला अधिकाधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला तुमचं वैशिष्ट्य किंवा तुमचं जे काही खासियत आहे ती प्रोजेक्ट करता येईल. बाजारात ट्रेंड्स काय आहेत ते पाहून सुद्धा तुम्हाला तुमचे प्रोजेक्शन्स करता आले पाहिजेत. म्हणजे फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन मार्केट ट्रेंड्सचा चांगला अभ्यास करतात. म्हणजे जर आत्ता फ्लिपकार्ट जर मी ओपन केलं तर मला नवरात्रीच्या सगळ्या जाहिराती दिसतील किंवा त्याच्या ऑफर्स दिसतील. सो डेटा ॲनालिसिस फार महत्त्वाचं आणि त्याचा ते अभ्यास करत असतात. त्यांची टीम असते सेपरेट. आणखीन महत्त्वाचं म्हणजे कस्टमायझेशन पण करतात. म्हणजे जर मी YouTube आत्ता ओपन केलं किंवा FB पेज तर कस्टमाइज्ड एक्सपिरियन्स देतात ते, की मी मागचा कंटेंट कुठल्या पद्धतीचा बघितलाय त्या पद्धतीचे कंटेंट ते आपल्याला समोर दाखवत असतात. इन्स्टासुद्धा तसंच आहे. तर कस्टमायझेशनमुळे ग्राहकांना अधिकाधिक वाटतं की नाही मी या पेजवरच जावं, मला आवडतं त्या गोष्टी इथे दिसतायत. डेटा ॲनालिसिसचा हा उपयोग ग्राहक आत्ता विचार केंद्रस्थानी ठेवून आपण केला, पण त्याचा उपयोग इतर गोष्टींसाठी पण होतो. म्हणजे डेटा म्हणजे नुसता अंदाज नाही आहे की अरे हां आता नवरात्र आहे मग फॅशन ही असणार किंवा दिवाळी आहे मग हे करूया. तर बेसिकली डेटा हे पुरावा, तुमच्याकडे असलेले नंबर्स यांच्यावरनं केलेला त्याचा जो काही त्याचा बेस घेऊन गेलेला निर्णय आहे. सो तो निर्णय खूप चांगल्या पद्धतीने अंमलात आणला पाहिजे, त्याचा उपयोग करता येतो. त्याशिवाय डेटाचा उपयोग तुमचे इंटरनल ऑपरेशन्स इम्प्रूव्ह करायला पण होतो. म्हणजे जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग टाईम फेच करताय
आणि तुम्हाला असं लक्षात आलं की दर वर्षाला तो चांगला एफिशियंटली होतोय मॅनेज, कमी वेळात आपण मॅन्युफॅक्चर करतोय, सो त्याचा पण उपयोग होतो. का होतंय मग आणि करूया आणि चांगल्या पद्धतीने गोष्टी राबवूया, या सगळ्याचा उपयोग होतो. म्हणून डेटा चांगला मिळवणं म्हणजे क्वालिटी डेटा, करेक्ट डेटा, ऑन टाईम डेटा मिळवणं, हा एक भाग झाला. आणि दुसरा त्याचं विश्लेषण करता येणं, त्याला चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करता येणं आणि त्याच्यासाठी जर गरज असेल तर मदत घेणं एक्सपर्ट्सची. सो ह्या दोन्ही गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि आजच्या काळात जर वाढवायचं असेल तर ह्या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. परफेक्ट. आता मला सांग की आपण आतापर्यंत कर्मचाऱ्यांनी एम्प्लॉईजनी कॉम्पिटिटरकडे जाऊ नये म्हणून विचार केला. आता आपल्या ग्राहकांनी स्पर्धकांकडे जाऊ नये यासाठी कस्टमर रिलेशन्स ही कशी बिल्ड करायला पाहिजेत? बिझनेस जेव्हा सुरू करतात ना, तेव्हा लोकं म्हणतात की मी या पद्धतीची सर्व्हिस देणार आहे किंवा हे माझं प्रॉडक्ट आहे. मग आम्ही त्यांना विचारतो की हे प्रॉडक्ट मार्केटमध्ये आहे का आधीपासून? ते म्हणतात की अजिबातच नाही. हे प्रॉडक्ट या जगात कोणी देत नाही. त्यामुळे जी कोण कस्टमर आहेत ते सगळेच माझ्याकडे येणार आणि 100% कस्टमर माझ्याकडनंच पुन्हा पुन्हा घेणार. तर हे ना खूप मोठं म्हणजे हे ना हा फुगा आहे, हा फुटतो. तर त्याची तयारी आधीच केलेली बरी. कारण तुम्ही जर एखादं छान गोष्ट करणार आहात आणि ती जर खरंच युनिक असेल तर ती कॉपी होणार आहे किंवा त्याच्यासारखी गोष्ट तयार होणार आहे किंवा गोष्टी बदलत जातील आणि नवीनच गरज निर्माण होणार आहे. तर आत्ता जी काही गोष्ट आपण विकतोय किंवा जी काही सर्व्हिस आपण देतोय, तर तो जो कस्टमर आहे तो पुन्हा पुन्हा आपल्याकडे यावा, त्याने आणि 4 कस्टमर आणावेत अशी अपेक्षा करणं ठीक आहे किंवा हे मॅनेजेबल आहे, हे अचिवेबल पण आहे. सो यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं रिलेशनशिप खूप चांगलं पाहिजे तुमच्या कस्टमरबरोबर. म्हणजे ग्राहकांना नेमकं काय हवंय, ग्राहकांची नस ओळखता आली पाहिजे. त्यांना जे हवंय ते मी देतेय ना, हे समजलं पाहिजे. त्यांचा नेमका कोणता प्रश्न सोडवला जातोय, त्यांचे वेळ वाचतोय का, त्यांचा पैसा वाचतोय का माझ्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसमुळे, हे समजलं पाहिजे. तरच आपण काम करू शकू. ग्राहकांना माझ्या प्रॉडक्टमुळे मिळणारा आनंद किंवा समाधान हे महत्त्वाचं आहे आणि ते त्यांना मिळतंय ना, म्हणजे पोस्ट सर्व्हिस म्हणजे आफ्टर सेल्स सर्व्हिस क्रिटिकल आहे आणि ती महत्त्वाची आहे. त्याच्यातनं येणारे फीडबॅक्स पण महत्त्वाचे आहेत. ग्राहकांच्या गरजा समजून घ्या, त्यांच्या अपेक्षा समजून घ्या, त्यांच्याशी कंटिन्युअस कम्युनिकेशन म्हणजे नियमित संवाद असू द्या, त्यांच्या तक्रारी नीट ऐकून घ्या, त्यांचा अभ्यास करा आणि त्या सोडवा. जर त्या तक्रारी नसतील तर त्यांना समजावून सांगा की ही तक्रार कशी नाहीये. सो ते महत्त्वाचं आहे. म्हणजे एकदा ना एका व्यक्तीने ऑटोमॅटिक क्लीनर घेतला म्हणजे घर स्वच्छ करायचा आणि तो म्हणाला, अहो याला बटनच नाहीयेत. सो ती तक्रारच नाहीये म्हणून ती अजिबात अटेंड नाही करायची असं नाही करायचं. तर त्याला व्यवस्थित फोन करायचा, डेमो व्हिडिओ किंवा प्रत्यक्ष त्याला भेटून समजावून सांगायचं की हे कसं वापरायचंय, हे ऑटोमॅटिक आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये फंक्शन्स वेगळ्या पद्धतीने असणार आहेत. सो तक्रार आली आहे तर त्याचं उत्तर जे काही असेल ते पोहोचलं पाहिजे त्या व्यक्तीपर्यंत. आता ह्याची एक क्लासिक केस आहे मारुती सुझुकीची. 2010-11च्या दरम्यान त्यांनी 13,000 गाड्या एक मायनर डिफेक्ट होता म्हणून रिटर्न मागवल्या होत्या. बरं. तर त्यांची जी मेन टीम आहे, इंजिनिअरिंग टीम, तर त्यांचं म्हणणं असं होतं की हा डिफेक्ट फारच मायनर आहे, तुम्ही नका मागवू, हे लक्षात नाही येणार आहे कस्टमरच्या आणि त्यांना फरकही पडणार नाहीये त्याच्यामुळे. कारण गाडीच्या ऑपरेशन्स किंवा बाकी काही गोष्टी आहेत त्याच्यावर त्याचा परिणाम नाही होणार आहे. पण जे मेन मॅनेजमेंट होती त्यांचं म्हणणं होतं की मला माहिती आहे की हा दोष आहे आणि मला माहिती आहे की माझा कस्टमर माझ्याकडे का आलाय. सो ही माझी प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्या गाड्या मी पुन्हा मागवणार, त्या दुरुस्त करणार आणि त्यांना देणार. सो अशा पद्धतीचं तुमचं कस्टमर रिलेशनशिप राहिलं ना तर ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने टिकवता येतं. वा, हे मारुतीचं एक्झाम्पल फारच ॲप्ट आहे मला वाटतं या ठिकाणी. शेवटचा प्रश्न की मार्केटमधली पोझिशन स्ट्रॉंग करण्यासाठी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कशी करावी? पार्टनरशिप आपण आधीच या मुद्द्यावर बोललोय. खरंय. पण पुन्हा एकदा मी तेच सांगेन की पार्टनरशिप कोणाबरोबर करतोय ना हे फार महत्वाचं आहे. म्हणजे एकत्र येतोय आपण तर तो स्टार्टिंग पॉइंट असतो. आपण एकत्र राहिलो काही काळ म्हणजे पार्टनरशिप कंटिन्यू राहिली तर प्रगती असते. पण आपण एकत्र ऑन गोईंग काम करत राहिलो तर आपलं यश नक्की आहे. म्हणजे ज्याच्याबरोबर तुम्ही पार्टनरशिप करताय त्याच्या व्हॅल्यूज आणि तुमच्या व्हॅल्यूज मॅच होत आहेत ना, तुमच्या गरजा
आणि त्याच्या गरजा या मॅच होत आहेत ना हे बघा. स्पर्धा वाढतीये, त्यामुळे टिकून राहण्यासाठी पार्टनरशिप करावी लागते. तर ती करताना व्यवस्थित काळजी घ्या. तुमच्या व्यवसायाला पूरक व्यवसायांबरोबर पार्टनरशिप करा. तंत्रज्ञान, कौशल्य किंवा वितरण या गोष्टींचा विचार करा. बाजारपेठ वाढणार आहे आपली, तर एखादा व्यक्ती जो मजबूत उपस्थित आहे त्या बाजारपेठेत, त्याचा उपयोग पार्टनरशिप करताना करता येतोय का? की त्याचं नेटवर्क आणि माझं प्रोडक्ट असा जर पार्टनरशिप झाली तर किती चांगल्या पद्धतीने ती एक्झिक्यूट होईल. किंवा को ब्रँडिंग करता येतंय का? म्हणजे माझं फॅशन ज्वेलरीचा बिझनेस आहे किंवा फॅशन गारमेंट्स आहे, तर एखाद्या ज्वेलरी बरोबर म्हणजे ज्वेलरी ब्रँड बरोबर टायअप करणे किंवा रिस्क रिड्यूस करता येते का? म्हणजे नवीन उत्पादन किंवा सेवा येते तर दोघं मिळून करूया, हं. अशी सुद्धा करता येते. किंवा एखादा ब्रँड ऑलरेडी एक्झिस्ट करतोय त्या मार्केटमध्ये आणि त्याचा ऑलरेडी कॉन्फिडन्स आहे त्या ब्रँडवर आणि त्याला एक्सटेन्शन काही सुरू करायचंय, तर अशा बरोबर टायअप करता येते का? म्हणजे जितका तुमचा पार्टनरशिपमधले पार्टनर स्ट्रॉंग किंवा त्यांचे जे स्किल सेट आहेत जेवढे स्ट्रॉंग, तेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीने स्केलअप करू शकाल. म्हणजे टाटाने स्टारबक्स बरोबर पार्टनरशिप केली, सो त्यांना चांगल्या पद्धतीने एक्सपांड करता आलं. सो तुम्ही जे काही पार्टनरशिप कराल ती स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असू दे. नक्की दोघांच्या अपेक्षा काय आहेत, दोघांच्या कॅपॅबिलिटीज काय आहेत ह्यांचा विचार करा. जॉईंट एफर्ट्स घेऊन तुम्ही कसे वाढणार आहात आणि त्याच्या रिलेटेड टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत, या सगळ्याचा विचार करून पार्टनरशिप करावी. याचा फायदा असा होतो की कस्टमर वाढतो. तुमचा एम्प्लॉई तुमच्याकडे जास्तीत जास्त काळ टिकतो, कारण त्याला ग्रोथ दिसत असते तुमच्या बिझनेसमध्ये आणि कॉम्पिटिटर्सपेक्षा तुम्ही पुढे जाऊ शकता. येस अर्पिता, हा एपिसोड खूप अर्थांनी विशेष असा ठरला, कारण यात आपण खूप वेगवेगळ्या कॉन्सेप्ट उलगडून तू सांगितल्यास आम्हाला. म्हणजे युनिक व्हॅल्यू प्रपोजिशनपासनं, आय पीपासनं ते कॉम्पिटिशन असणारच आहे मार्केटमध्ये, तर आपले एम्प्लॉईज कॉम्पिटिटरकडे जाऊ नयेत किंवा आपली कॉम्पिटन्सी कशी वाढवायची किंवा आपले कस्टमर रिलेशन्स कसे स्ट्रॉंग पाहिजेत की ज्यायोगे आपले कस्टमर उद्या आपल्या कॉम्पिटिटरकडे जाऊ नयेत. तर या सगळ्या विषयावर खूप चांगल्या इन्साइट्स ह्या मिळाल्या. तर माझं श्रोत्यांना अपील आहे की हा एपिसोड तुम्हाला जर आवडला असेल, तुम्हालाही काही नवीन इन्साइट्स यातनं मिळाले असतील आणि तरी तुमच्या मनात जर काही शंका असतील तर त्या आम्हाला नक्की विचारा. businesschibarakadi@gmail.com या मेल आय डीद्वारे तुम्ही संपर्क साधू शकता अर्पिताला, किंवा या एपिसोडवर कमेंट करूनही तुम्ही तुमचे प्रश्न किंवा नवीन काही विषय असतील तुमच्या डोक्यात की या विषयावर बोललं पाहिजे, या विषयावर माहिती पाहिजे, तर तेही नक्की सुचवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारायला. ऐकत रहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guests, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.